मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बुधवार को नागपुर में मीट द प्रेस की। इस दौरान उन्होंने कहा कि नागपुर मेरा घर है, इसीलिए पहली मीट द प्रेस भी यही कर रहा हूं। साथ ही विधानसभा चुनाव में मिली जीत पर सीएम ने कहा कि बड़ी जीत जनता की उम्मीद लेकर आती है और हमारी कोशिश रहेगी कि जनता की उम्मीदों को पूरा किया जाए। इसके साथ ही सीएम ने साइबर क्राइम को मौजूदा समय में सबसे चैलेंजिंग बताते हुए कहा कि जनता को गुमराह करने वाले मैसेज फॉरवर्ड करने वालों पर भी कार्रवाई होनी चाहिए। खरं म्हणजे ज्यावेळी निकाल लागला त्याच वेळी प्रदीप दादांनी मला हे सांगितलं होतं की महाराष्ट्रातली पहिली मीट द प्रेस नागपूरलाच झाली पाहिजे। त्यामुळे मी इतर कुठेही मीट द प्रेस न करता पहिली नागपूरला करतोय, कारण आपल्या सगळ्यांचं घर नागपूर आहे। आपल्या सर्वांना नागपूरबद्दल एक वेगळं आकर्षण देखील आहे। एक अत्यंत मोठा विजय महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय 237 जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक 132 जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक अत्यंत डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे। अर्थातच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सायबर गुन्हे ही आज आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोहोचतं, लोक ते वापरतात। पण त्याचवेळी जे नालायक लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे, धोका देणे, डिस्कंटेंट तयार करणे, जाती जातीमध्ये विद्वेष तयार करणे, अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात। आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्यासोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेलं एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील, हे वेगाने उघडकीस आणू शकतो। याची सुरुवात आम्ही केली आहे।